नमस्कार. आज 11 एप्रिल 2026. आज महात्मा फुले यांची जयंती. या निमित्त मी माझं मनोगत व्यक्त करत आहे. विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, असे ठामपणे म्हणणारे महात्मा फुले यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जबरदस्त प्रभाव होता. यांच्यावर भारतातील पहिले समाजसुधारक राजाराम मोहन राय यांचा सुद्धा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. जेव्हा यांनी सामाजिक कार्य करायला सुरुवात केली होती, तर शिवाजी महाराज, गौतम बुद्ध अशा मोठ्या मोठ्या विद्वान लोकांचा आदर्श घेऊन समाजात काम केलं. महात्मा फुले यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मी यांच्याविषयी 3 मुद्द्यांशी तुमच्याशी बोलणार आहे. पहिला मुद्दा की त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक परिवर्तन कसं झालं. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. त्याचबरोबर काय योगायोग, 1827 वर्ष हे त्या पद्धतीने खूप महत्वाचं वर्ष आहे. कारण राजाराम मोहन राय यांनी सती प्रती बंधकसाठी त्यावेळेस खूप प्रयत्न केला होता आणि तो कायदा 1829 मध्ये अंमलात आणला होता. त्यावेळेस सामाजिक वारं आपल्या देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये चालू होतं, पण महाराष्ट्रात सुद्धा असा एक महान समाजसुधारक जन्मास आला होता, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्याच्यानंतर त्यांची अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांचं सुद्धा त्यांना सहकार्य लाभलं. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम महिलांसाठी खूप मोठं कार्य केलं. त्यामध्ये महिलांसाठी पुणे या ठिकाणी पहिली मुलीची शाळा स्थापन केली. ही शाळा 1848 मध्ये. आपल्याला आजचा जर विचार केला तर आपल्याला सहज म्हणावं असं वाटते की 1848 आणि आता 2026 या काळामध्ये खूप फरक आहे. त्या काळात मुलींना शिक्षण घेणं म्हणजे हा गुन्हा मानला जातीला. सामाजिक व्यवस्था अशा पद्धतीची होती की पुरुष प्रधान संस्कृतीला जास्त प्राधान्य दिलं जात होतं. आता पण आहे, पण त्यावेळेस जरा जास्तच प्रमाणात. त्यामुळे याचा परिणाम असा झाला की जेव्हा यांनी शाळा स्थापन केली मुलींसाठी, यांच्या मनात विचार आला की जर मुलगी शिकली तर 2 घराचा उद्धार करू शकते. या अनुषंगाने त्यांनी शाळा स्थापन केली आणि त्यानंतर मुलींसाठी त्यांनी पहिली, दुसरी, तिसरी अशा 2-3 शाळा स्थापन केल्यात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक कार्य सुद्धा भरपूर केले. समाजामध्ये अस्पृश्यता, समाजात जातीभेद, अंधश्रद्धा याविषयी बरेच जनजागृती करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. बा मित्रांनो, आज आपण या काळात जगत असतो. आजही अंधश्रद्धा जगामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आजही अन्याय होतात, आजही अत्याचार होतात, महिलांना आजही दुय्यम स्थान दिलं जातं. पण त्या काळात एक आपल्या महाराष्ट्रातला समाजसुधारक ज्यांनी पूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं, देशालाच नाही मला वाटते जगाला सुद्धा दिशा द्यायचं काम केलं, असे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण विसरलो का असं थोड्या वेळासाठी जरूर वाटते. कारण आज भारतामध्ये असं एक सर्वे आलेला आहे की मुली जेव्हा पहिलीला शिकत असतात, जेव्हा त्यांचं पहिल्या वर्गामध्ये ऍडमिशन केलं जाते, त्या शिकत असताना 10वी पर्यंत त्यांचं प्रमाण 75% प्रेझेंट राहते, म्हणजे 25% तिथंच कमी होते. आणि त्यानंतर 11वी-12वी मध्ये साधारणतः आणखीन 25% कमी होते, म्हणजे 50%च मुली पुढे शिकल्या जातात. आणि ग्रॅज्युएट पर्यंत साधारणतः पुढे फक्त 25%च मुली शिकतात आणि 75% शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. ही गोष्ट मी 2020, 21, 22, 23 आणि आजचं 2026 या काळातील करत आहे. म्हणजे आपण महात्मा फुले यांचे विचार आपण घेतो. आज बऱ्याच वेळा जयंती साजरी करत असताना लोकांमध्ये जनजागृती केली जाते की महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रसार केला जातो. महात्मा फुलेंचे विचार जनसामान्यामध्ये पसरण्याचं काम केलं जाते, परंतु ते ग्राउंड लेवलवरती केंद्रित करून त्याचा उपयोग कसं करता येईल याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कसं वाढेल, महिलांना कसं स्थान मिळेल, या सगळ्यांचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना उच्च स्थान मिळत आहे. आपण बघतोय MPSC, UPSC, MBBS कुठल्या एक्झाम मध्ये मुली टॉप करत आहेत, म्हणजे ज्या शिकल्या ते टॉप करत आहेत. परंतु 75% ज्या मुली शिकत नाही त्यांचं भविष्य अंधारात जाते. आणि विशेष म्हणजे त्यांच्यामुळं त्यांच्या पुढच्या पिढीचं सुद्धा भविष्य अंधारात जाऊ शकते. म्हणून
आजच्या 11 एप्रिल 2026 या वर्षी आपण जयंती साजरी करतो महात्मा फुले यांची, त्यावेळेस आपण हेच ठरवलं पाहिजे की भविष्यात मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, मुलींसाठी काम केले पाहिजे. कारण मुलगी जर शिकली तर 2 घराचा उद्धार करू शकते. याचंच अनुकरण करून आपण जर पुढे गेलो तर आपल्या देशाची सुद्धा प्रगती होऊ शकते. आज भारताची राष्ट्रपती महिलाच आहे, द्रौपदी मुर्मू. भारताची पहिली महिला राष्ट्रपती होण्यासाठी प्रतिभाताई पाटील जवळपास भरपूर 50 वर्ष लागली होती. हा नशीब. कारण भारताची पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी, ज्यांना राजकीय वारसा मिळाला होता पंडित नेहरू यांचा, त्या लवकर पंतप्रधान झाल्यात. पण भारताला पहिली पंतप्रधान लवकर मिळाली, पण राष्ट्रपती मिळण्यासाठी भरपूर दिवस गेले. आणि भविष्यात सुद्धा जेव्हा गरीब असो का श्रीमंत असो, कुठल्याही क्षेत्रामधले असो, की प्रत्येक महिलेला पुढे जाण्यासाठी हे शिक्षण एक खूप महत्वाचा आधार होऊ शकतो, खूप मोठाचा मार्गदर्शक होऊ शकते. यासाठी महात्मा फुले यांनी त्या काळात काम केलं. म्हणून समाजामध्ये महात्मा फुले यांना स्त्री उद्धारकर्त्याचे जनक म्हणले जाते. त्यांनी समानता, न्याय या तत्वाचा अवलंब केला. त्यांनी बरेचसे पुस्तकं सुद्धा लिहिलेत. त्या बुक्स मध्ये काय आहे त्यांच्या? ब्राह्मणांचे कसब. ब्राह्मणांचे कसब म्हणजे काय? की समाजामध्ये एक विशिष्ट वर्ग शिक्षणाची पूजा करतो, शिक्षणाच्या पूजा करून शिक्षण आत्मसात करून त्याची प्रगती सुद्धा करतो. पण इतर समाज त्यांचं बिलकुल अनुकरण करत नाहीत आणि तो समाज पुढे जातो. म्हणजे ब्राह्मणावर त्यांनी टीका केली, ब्राह्मणाच्या वाईट गुणावर त्यांनी त्या काळात ताशेरे ओढले. ब्राह्मणाच्या चुकीच्या गोष्ट त्यांनी समर्थन केलं नाही. त्यांनी पूजा पाठ अर्चा यांचा विरोध केला. त्यांचं म्हणणं उपवास करणे सुद्धा चुकीचं आहे, उपवासाचा सुद्धा त्यांनी विरोध केला. त्या बुक्स मध्ये दिलेलं आहे. गुलामगिरी नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलं. गुलामगिरी म्हणजे काय? गुलाम, गुलाम या शब्दाचा अर्थ. त्यांचं जर पुस्तक त्यांनी जे लिहिलेलं जर सर्वांनी आत्मसात केलं असतं तर आपण 50 वर्ष अगोदर या भारताचं इंग्रजाच्या पासून स्वातंत्र्य झालं असतो. परंतु लोकांना परिवर्तन होण्यासाठी फार वेळ लागतो. आणि गुलामगिरीमध्ये त्यांनी सांगितलं की गुलाम कसं होतं, गुलामगिरी कशी तयार होते, गुलाम लोक कसे बनतात, त्यांच्यावर विचाराचा पगडा कसा टाकला जातो आणि हळूहळू योग्य पद्धतीनं त्यांना आपल्या वशमध्ये कसं केलं जाते, हे गुलामीचं प्रतीक त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि कामगार हे एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, एका ठिकाणी नोकर म्हणून काम करतात, तेव्हा त्यांच्याबद्दल त्या कंपनी मालकाला, त्या उद्योगाला काही देणे नसते. ते गुलाम म्हणून त्यांना वावरतात. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. ब्राह्मणाचे कसा गुलामगिरी झाल्यानंतर एक आणखीन त्यांचं एक पुस्तक खूप महत्वाचं आहे. कोणतं? तर त्यामध्ये दिलेलं आहे बघा, शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांच्या समस्या. बघा, जगाचा पोशिंदा कोण आहे? शेतकरी आहे. आज जर विचार करा, काल परवा इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झालं, क्रूड ऑइल आल्यानंतर आपलं पेट्रोल सांगायला लागल्या. विचार करा, जर शेतकऱ्यांनी जर काही पिकवलं नाही, शेतकऱ्यांनी जर कुठलंही धान्य पिकवलं नाही, आपल्या शेतीपुरतं स्वतःच्या घरापुरतं जर पिकवलं तर हा देश उपाशी मरू शकते. देशच नाही, जगामध्ये सुद्धा उपासमारी होऊ शकते. मग त्या शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्याची आज अवस्था काय? बरेच शेतकरी कर्जापायी आत्महत्या करतात. अक्षरशः शेतकऱ्याचा माल रस्त्यावर विकला जातो आणि आपले शूज, आपले कपडे हे एससीच्या एका चांगल्या दालनामध्ये विकले जातात, चांगल्या बिग हॉलमध्ये विकले जातात, ज्या ठिकाणी एससी असते, सुख सुविधा असतात. आणि शेतकऱ्याचा माल, ज्यातून आपल्याला विटॅमिन्स मिळतात, कार्बोहायड्रेट मिळतात, प्रोटीन मिळतात, तो माल आपण रस्त्यावर विकतो. आपल्या देशामध्ये आठवडी बाजार भरला जातो, तर अक्षरशः रस्त्यावरती भरला जातो. म्हणजे इतकी शेतकऱ्याची अवस्था. शेतकऱ्याच्या आसूडमध्ये त्यांनी त्यावेळेस म्हणजे साधारणतः 150 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे की शेतकऱ्याच्या समस्या काय आहेत. पण शेतकऱ्याच्या समस्या हे कोणीच दूर केलेल्या नाहीत. शेतकरी स्वतः पण जागृत नाही त्या बाबतीत. शेतकऱ्याला कळत नाही आपण काय पिकवतो. शेतकऱ्यामध्ये एकी नाही आहे. जर शेतकऱ्यांनी एकी केली, शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर हा उच्च वर्गीय आहे, हा किती अडचणीमध्ये येऊ शकतो, कुणालाच खायला मिळणार नाही. आणि शेतकऱ्याचा जर सर्वप्रथम कोणी प्रश्न मांडला असेल तर तो प्रश्न मांडला होता महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये. परंतु दुर्दैव आज 2026 हे वर्ष उजाडलं तरी भारतामध्ये सोडून द्या, महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात. कशापायी? कर्जापायी. कर्ज का होत त्यांच्यावरती? कारण आपल्यातल्या शेती सगळ्या हे निसर्ग राम भरोसे आहेत, कोरडवाहू येतात. जर समजा पाऊस पडला तरच पिकतात. म्हणजे साधारणतः फक्त त्यांना खरीप क्रॉप मिळतं, त्यांना रब्बी क्रॉप मिळत नाही पाण्या वाचून. मग राज्य शासन करते कोणीही असो, यांनी प्रत्येक शेतापर्यंत जर पाणी नेलं, पाण्याचं व्यवस्थापन केलं तर शेतकरी तर वाचेलच,
पण आपला देश सुद्धा समृद्ध होईल, देशाकडे सुद्धा भरपूर अन्न उत्पन्न केलं जाईल. यासाठी शेतकऱ्या समस्या हे काय आहेत, जर एखाद्या राज्यकर्त्याला, एखाद्या गव्हर्नर समजून घ्यायचं असेल तर त्यांनी शेतकऱ्याचं आसूड हे पुस्तक वाचलं पाहिजे. आपल्याला वाईट वाटते की जर 100 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या त्याच समस्या होत्या, आजही त्यांच्या ह्या समस्या येतात, तर प्रश्न सोडवणार कोण? आणि आपण काय म्हणतो, जगाचा पुन्हा कोण आहे? शेतकरी. लाल बहादूर शास्त्री यांनी एक घोषवाक्य केलं होतं जेव्हा प्राईम मिनिस्टर बनले होते, भारताचे एकमेव प्राईम मिनिस्टर, जय जवान जय किसान. जर बाउंड्रीचं संरक्षण कोण करतं, तर जवान करतात. आणि आतमधल्या लोकांचं जर पोट कोण भरते, तर शेतकरी. पण जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्रींनी 1966 मध्ये घोषणा दिली होती, 65 मध्ये. परंतु खरंच दुर्दैव आपल्याकडं महापुरुषांची खाण आहे, परंतु ते कोणी आत्मसात करत नाही, याचं फार वाईट वाटते. म्हणून मी हा व्हिडिओ का करतोय, कारण मला जेव्हा मी कुठलेही बुक्स रीड करत असतो तेव्हा मनामध्ये विचार येतात, खरंच यांचा पोषण कोण? आणि शेतकऱ्यांनी जर थोडस जागृत राहिलं, त्यांना कळायला पाहिजे की आपण काय पिकवतो. जर आपण पिकवलं नाही तर हे लोक कसे जगू शकतात? परंतु आज वास्तव आहे, शेतकऱ्याचा कांदा जे शेतकरी घामाने पिकवतो, 2 ते 2.5 महिन्याचं पीक घेतो, तो कांदा मार्केटमध्ये 5 रुपये किलो विकला जातो. आणि बिस्लरी पाणी ज्याला फिल्टर करून ती पाणी पॅक केली जाते बॉटल, आणि ती 20 रुपयाला विकली जाते. बिस्लरी बॉटलचा खर्च आहे फक्त 1 ते 2 रुपये, आणि ती विकली जाते 20 रुपये. म्हणजे ते व्यापारी तत्वावरती 2 रुपयाची वस्तू 20 रुपयाला, त्याच्यामध्ये त्यांना 18 रुपये फायदा होतो. आणि शेतकऱ्याचा कांदा जे 5 रुपये किलो विकला जातो, त्याच्यासाठी खर्च असते साधारणतः 20 ते 15 रुपये, आणि विकला जो 5 रुपये. या ठिकाणी तोटा होतो, आणि त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होते, आणि त्यामुळे त्याला सुसाईड करायला लागते, आत्महत्या करायला लागते. आणि मी का सांगतो, कारण महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या आसुड्या ग्रंथामध्ये त्या काळात लिहून ठेवलेलं आहे. त्यांचे गुरु कोण आहेत, तर त्यांचे गुरु आहेत शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जे जे अनुकरण केलं ते सगळं त्यांच्या बुक्स मध्ये, त्यांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे सुद्धा लिहिलेत स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या हस्ताक्षराने. म्हणजे किती दूरदृष्टी विचारवंत होते. त्यांनी पुढच्या 200 वर्षाचा नाही, हजारो वर्षाचा विचार करून एक स्थापन केलं. जेव्हा शाळा काढली त्यांना माहित होतं का ही जी कन्सेप्ट मी समोर आणतोय ते 500 ने 1000 वर्ष टिकणार आहे, पण त्याचा कुणीही विचार केला नाही. मित्रांनो, स्वार्थ करावा, सगळ्यांनी जगलं पाहिजे, पण आपला देश, आपला राष्ट्र, आपलं राष्ट्र टिकलं पाहिजे, आपल्या लोक टिकले पाहिजेत, प्रत्येकाला सन्मान जगता आलं पाहिजे. आणि त्यामध्ये शेतकरी आणि सैनिक या दोघांना सुद्धा आपण तेवढंच जपलं पाहिजे, कारण हे दोघंही त्रास कंडिशन मध्ये असतात. त्याचबरोबर या गोष्टी डेव्हलप होत गेल्या. त्यांनी अजून एक पुस्तक लिहिलं, अस्पृश्यताचे कैवारी. अस्पृश्यताचे कैवारी, अस्पृश्यता म्हणजे नॉन टचेबल, म्हणजे टच करणं हा, स्पर्श करणं हा गुन्हा होता त्या काळामध्ये. समजा ब्राह्मणाला जर एखाद्या शूद्र व्यक्तीने टच केलं, स्पर्श केला, तर त्यांना गुन्हा समजला जात गेला. त्याला विटाळ, आपल्या भाषेमध्ये गावरानी भाषेमध्ये विटाळाला असं त्याला संबोधलं जात गेलं. आणि ही वाईट प्रथा होती, कारण माणूस हा कसा विटाळू शकतो. परंतु ब्राह्मणांनी आपल्यावरती ते लावलेला एक पगडा आजही समाजामध्ये चालू. आज नाही, हे तर कमी झालं, कारण याच्याबद्दल नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण जागृती केली. आणि काय नशीब, 11 एप्रिल हे महात्मा फुले यांची जयंती, आणि 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. मी पुढे जेव्हा बाबासाहेबांचं एक भाषणाबद्दल एक व्हिडिओ नक्की बनवेन, त्यावेळेस मी बाबासाहेबांचे आणि महात्मा फुले या दोघांचे विचार कसे समान होते याबद्दल नक्की विचार व्यक्त करेन माझे. मित्रांनो, आपल्या सर्वांना खरंच मनामध्ये तपासून बघावं लागेल की आपण खरंच योग्य जगतो का. कुणी आपण समाज जगत असताना माणूस म्हणून जगतो का. आज श्रीमंत अति श्रीमंत चालला, गरीब अति गरीब होत चालला, मध्यमवर्गीय मध्यमवर्गाला काही देणं नाही. मग हे 2 वर्ग अशा झाल्यानंतर या देशामध्ये समानता कशी येईल, विषमताच राहणार. मग इक्वॅलिटी म्हणतो आपण, कसं शक्य आहे. म्हणून महात्मा फुले यांचे विचार आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे. त्यांनी तृतीय रत्न नावाचं एक नाटक पण सादर केलं, खूप ते गाजलं नाटक सुद्धा. त्यांनी शिक्षणासाठी रात्रीच्या शाळा काढल्या होत्या, म्हणजे जे
न शिकले लोक आहेत, ज्यांचं वय गेलं, ज्यांचं वय 40-50 वर्ष वय आहे, पण त्यांचं शिक्षण नाही, अशा लोकांना त्यांच्या मिसेसनं म्हणजे सावित्रीबाई फुले आणि स्वतः महात्मा फुले यांनी रात्रीला शिकवलं. मित्रांनो, त्यांना मुलगा नव्हता, त्यांनी दत्तक घेतला. म्हणजे किती विद्वान विचार. प्रत्येकाला मरण येणार आहे, कोणी कुठल्या माध्यमातून मरणार, कोणी कुठल्या माध्यमातून मरणार आहे, पण या पृथ्वीवर येणं कसं आपल्या हातात आहे, जगणं कसं आपल्या हातात आहे, पण आपल्याला जाणं कसं आपल्या हातात आहे हे आपण ठरवलं पाहिजे. कारण जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला माहिती नाही कशा पण आलो, कशा कंडिशन मध्ये आलो, पण आपण जगावं कसं हे आपल्यासाठी खरंच एक विचार करायची बाब आहे. ब्राह्मणाचे कसं, तृतीय रत्न नाटक, अष्टप्रधान कैवारी, शिवाजी महाराज पोवाडे, गुलामगिरी, हे सगळे, शेतकऱ्याचा असूड, हे सगळे जर आपण बुक्स वाचले तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि त्या पुस्तकातल्या प्रत्येक समस्या आज आपल्या देशामध्ये आज सुद्धा आपल्या समोर उभ्या टाकून आहेत, पण त्याचं स्वरूप बदललं, आजही समस्या तशाच आहेत. म्हणून आजच्या काळामध्ये शेती कोणालाच करायची नाहीये. का? कारण शेतीमध्ये नफा नाहीये, फायदा नाहीये. जर या तरुण पिढीला आपण शेतीकडे वळवलं नाही, जर आपण या तरुण पिढीला आपण डेव्हलप केलं नाही, एकाच अँगलनं आपण गेलं, तर आपला देश या जगाच्या पाठीवर एक दिवस नक्की मागे पडेल. आणि त्याचं उदाहरण काल इराण आणि इस्रायल लढाईमध्ये आलेलं आहे. आपल्याला हे लोक गुलामीच्या सवयी लावतात आणि नंतर त्या जर सवयी बंद केल्या तर त्याच्यावर आपला निगेटिव्ह परिणाम पडतो आणि आपण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतो. म्हणून माझं म्हणणं आहे, गुलाम होऊ नका, विचाराने स्वातंत्र्य राहा, काम खूप करा, मेहनत करा, इमानदारीने करा, सातत्याने करा. आपलं घरच आपला स्वार्थ नाहीये, आपला समाज सुद्धा स्वार्थ आहे. प्रत्येकानं आपल्या समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करता आलं पाहिजे, केलं पाहिजे, परंतु दिखावा करता कामा नाही. आज समाजामध्ये दिखावा खूप चालू आहे जोरात. लोकांना शो अप करणं गरजेचं वाटते. ग्राउंडला कोणाला काम करायचं नाहीये. जे खरं शिक्षण काम करत नाही ते शिक्षण धडे देतो. ज्याला नॉलेज नाही ते पुढे येऊन चमचेगिरी करतो. आज शिक्षण क्षेत्रामध्ये ते चाललंय. आज या स्कूलमध्ये आहेत, कुठल्याही शाळेमध्ये दर्जा शिक्षक नाहीत, विद्यार्थी पिढी घडत नाही बरोबर. आणि आपण चालला का देश घडेल, देश एका दोघांनी जरूर घडणार नाही. देश जर घडवायचा असेल तर समाजामध्ये जास्तीत जास्त वर्ग मनातून बदलला पाहिजे. यासाठी परिस्थिती मॅटर करत नाही, गरीब असो श्रीमंत असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तम उदाहरण आहे, ज्योतिराव फुले उत्तम उदाहरण आहे. कुठेही आपलं अस्तित्व घडू शकते. हेच आजच्या या महात्मा फुले यांच्या जयंतीतून आपल्याला बोध घ्यावा असा वाटतो. मग त्याचं उदाहरण शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, असंख्य समाजसुधारक ज्यांनी महात्मा फुले यांच्या विचारावर पाऊल ठेवून पुढे काम केलं आहे. मित्रांनो, आज या जयंतीनिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की सावित्रीबाई फुले यांनी आपल्या अर्धांगिनीला शिकवलं आणि त्यांच्या माध्यमातून समाज घडवला. प्रत्येकाने कमीत कमी आपल्या मुलीला, स्वतःच्या मुलांना इतक्या उच्च विचारानं डेव्हलप करा, इतकं उच्च विचारानं शिक्षण द्या की आपण असो अथवा नसो, त्यांनी या जगामध्ये आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही, लोकांच्या फायद्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे. म्हणून स्वातंत्र्य, समता, न्याय हे आपल्या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी जे मूल्य अंमलात आणले, नोंद केली, ते मूल्य सुरुवातीला महात्मा फुले यांनी पुढे आणले. त्यांचंच अनुकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. म्हणून बाबासाहेबांचे गुरु कोण असतील तर महात्मा फुले सुद्धा आहेत. म्हणून महात्मा फुले यांच्याबद्दल मला विचार व्यक्त करायचे वाटते. हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मी अपलोड करणार आहे नक्कीच. कारण का माझ्या चॅनलवरती जे व्हिडिओ मी अपलोड करतो ते माझं स्वतंत्र मत आहे, माझे स्वतंत्र विचार आहेत. हे कोणाला पटतील न पटतील, परंतु माझं एक व्यक्तिमत्व आहे, त्यासाठी मी हे करत असतो. ज्यांना कोणाला भविष्यामध्ये अशा नवीन नवीन माहिती आत्मसात करायची आहे, नक्कीच माझ्या युट्यूबवर ती करेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही माहिती मिळत जाईल. धन्यवाद.